नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आहोत सध्या मुक्ताईनगर बसता का नाका इथून जाणार आहोत नांदुरा. तर हे काही आहे मुक्ताईनगरचं बसस्थानक. इथून नांदुरा ही 4 वाजता बोलली आहे. अकोला गाडी आहे जी मलकापूर नांदुरा मार्गे अकोला जाते. बघूया किती वाजता लागते, तर काय भाडं आहे, कुठून जाते सगळं सांगतो. हे आहे मुक्ताईनगरचं बसस्थानक. ती सध्या शेगाव लागली, ती पण जाते. त्यात गर्दी खूप आहे, मी गेलो नाही. जाऊ अकोला बसने बसलो बसमध्ये. ही आहे मनमाड शेगाव. मनमाड कंडक्टर आहेत मनमाड आगाराची, आणि गर्दी तर जामच आहे. तर इथून बसलो गिअरबॉक्सवर. तर जाऊया. आज या बसचं म्हटलं तर इथून मलकापूरवरून नांदुरा आणि नांदुरावरून खामगाव शेगाव. पण आपल्याला नांदुरापर्यंत जाणं आहे, शेगावपर्यंत नाही आहे. तर बघूया रूट कसा आहे. नांदुरापर्यंत हायवेचं बोगी आहे. मंदातिक का मलकापूरच्या आधी एक टोल लागतो बोगी. बघू. तर जाऊया. किती भाडं लागते टोटल ते सांगतो. आमची ड्रायव्हरला किती 4 वेळेला 5 मिनटं लागतात निघायला. आता वाजले 4:15, 4:30 वाजेपर्यंत निघेल. आणि नांदुरापर्यंत किती वाजतात नांदुरा गेल्या सांगतो. बाय बाय मुक्ताईनगर.
मलकापूरमध्ये सांगायचं म्हटलं तर मलकापूर तालुका बुलढाणा जिल्हा येतो आणि या तालुक्यात एकूण 66 गावं आहेत. 66 गावं आणि मलकापूरचं विशेषतः म्हणजे नॅशनल हायवे 56 पण आहे आणि नागपूर हावडा मुंबई दोहा मार्ग म्हणजे रेल्वेचा मार्ग पण इथून जातो. प्लॅटफॉर्म पण रेल्वे स्टेशन पण मोठे इथं. आणि इथं विशेष म्हणजे इथून ब्रिटिश काळात कापूस खूप जास्त उत्पादित व्हायचा. कापसाची जास्त उत्पादक करीत असल्यामुळे मलकापूरला त्याचे सोनं असं नाव देण्यात आलेले आहे. या मलकापुरात कापसाचं उत्पादन जास्त प्रमाणात घेतलं आहे या तालुक्यात. तर आपला मुक्ताईनगरपासून हा पहिला स्टॉप आहे. गाडी पूर्ण हायवेने आलेली सुपर गाडी आहे. आणि जर तिकीट तर म्हटलं तर मुक्ताईनगर ते नांदुरा 100 रुपये पर पर्सन आहे. आता बसलो कंडक्टरच्या जागी. नाही सॉरी, कंडक्टर तिथं बसतात समोर कॅबिनमध्ये आणि तिथं आपले रेग्युलर कंडक्टर बसतात. तिथं मी बसलो आहे आता. तर जाऊया. ही पण बाजूची शेगाव आहे वाटतं, जी तुम्हाला मुक्ताईनगरमध्ये दाखवली होती. ही पण शेगाव आहे. चला जाऊया. ते आले ड्रायव्हर दादा आणि कंडक्टर दादा. चला मलकापूर आगार, मलकापूरचे बस स्टँड मोठं बस स्टँड आहे. या साईडला पण बस प्लॅटफॉर्म आहेत, त्या साईडला पण प्लॅटफॉर्म आहेत तिथं. असं काही आहे आगार.